कधी सागर निळाई थोडे शंखनी शिंपले, कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले. कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात, स्वप्न पाहराचा छळा विसावला रविया. एक राऊंड झाला, आता दुसरा राऊंड. आजोबांच्या दुसरा राऊंड मध्ये कोण आहे? चाऊ. गुड मॉर्निंग चावदू. गुड मॉर्निंग. कालच्या ब्लॉग मध्ये सगळ्यांनी बघितलं, ज्ञानाला सकाळी सकाळ घेतल्यानंतर तू आली. गुड मॉर्निंग. पप्पांची आता ही डेली रुटीन झालेली आहे. सकाळी उठल्यावर पहिले दोघींना आणायचे, खेळवायचे थोडेसे. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि बोला बोला बोला. सो फेब्रुवारी स्टार्ट झालेला आहे, आमचा फेवरेट मंथ आहे. खूप तुम्हाला पण माहिती असेल फेवरेट मंथ का आहे. नसेल ज्याला माहिती आहे त्यांनी पहिले कमेंट सेक्शन मध्ये सांगा का आहे. आणि आता बोला. तर काहीतरी स्पेशल करायचंच आहे. तर आम्ही ऍज युजल जसं मंथली ज्ञानाचा फोटोशूट करतो, या मंथला सुद्धा आणि बोलूनच टाकते, अॅनिव्हर्सरी आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. तर मग म्हणून आम्ही डिसाईड केलं आहे की छान असं फोटोशूट करूया, बघूया कितपर्यंत ज्ञाना साथ देते आणि कसं होतंय. प्लॅन तर केलेला आहे, यावेळेस खूप वेगळा प्लॅन आहे. इनफॅक्ट सो आम्ही तुम्हाला माहिती कुठे नेहमी जातो, तर या वेळेस सुद्धा नवी मुंबई प्रॉप स्टुडिओ तिच्याकडे चाललो. आम्ही चाललो उल्वेला त्यांच्या स्टुडिओला, आणि त्यांनी मस्तपैकी छान असं सेटअप केलेलं आहे ज्ञानासाठी. तसे आम्ही कपडे पण घेतलेले आहेत. पण लेट्स सी की ज्ञाना कितपर्यंत साथ देते, किती फोटोज येतात. जेवढं ती साथ देईल तेवढे फोटोज येतील. वी डोंट वॉन्ट टू मेक हर डिस्कम्फर्ट कुठेही. सो जेवढं ती आम्हाला साथ देईल तेवढे पिक्चर्स येतील. काय बोलतात, एक्साइटमेंट तर खूप जास्त आहे. लेट्स सी कसं जातंय. कनेक्ट राहा, तुम्हाला बघायला मिळेल की त्याच्या आधी आम्ही काय करतोय आणि काय काय आहे आमची आता प्रोसेस पुढे. सो आम्ही आज चाललेलो आहोत आणि फायनली ज्ञानाला आज कॅरीकॉट मध्ये घेऊन चाललो. खूप छान आहे आणि खूप आम्ही बसून बघितलं, तिला खूप आवडलेलं आहे ना. मोती आवडलंय का तिला? असं सेम सावीला पण घेतलंय, फक्त कलर वेगळा आहे. हे सावीला पण सेम घेतलाय, कलर वेगळा आहे फक्त त्याचा. सावीला बाबा सावीचे घेऊन जाणार, मामाकडे घेऊन जाणार. सो ह्याला सेफ्टी हार्नेस आहेत आणि इझी टू ऍक्सेस आहे खूप. आणि त्याला जर आपल्याला जर पाहिजे असेल तर त्याला सनशेड पण टाकायला दिलेले आहेत. सो तुम्हाला पण जर लवलॅबचं काय तुम्हाला पण लवलॅबची जर कॅरीकॉट घ्यायची असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. चला नानू चला. नानू चला. सुंदर आणलंय बाबांनी, मस्त आणलंय बाबांनी ना. मस्त आणलंय. बापरे. अजून थोडं टाईट करायला पाहिजे, पण नाही टाईट केलं तर काढताना परत. इथे पण आहे का काय बाबू? थांबा, आता पण शोधली करू बी. इथे आधी असं मध्ये असेल ते. फिक्स झाली नानू. वा वा, किती सुंदर आहे नानू. नानूडा कशी बचलीये छान छान. चला 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 चला. पण खूप कम्फर्टेबल आहे, तुमच्या बेबीला पण पाहिजे असेल. ऍक्च्युली ना कार मध्ये ना ह्याच्यामध्ये नाही, आता नाही ती हे होत, कम्फर्ट होत. अशी आहे की ती लाई करू शकते, पण तिला ना ते अनकम्फर्टेबल होते. तिला बघायचं असतं आजूबाजूला, आणि ह्याच्यामध्ये हुप्पामध्ये खूप अनकम्फर्टेबल होतं.
सो त्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे की त्यांचं ते पोस्चर पण व्यवस्थित राहतं. भले आपण मांडीवर घेतलं, आपण त्यांना सिटिंग पोझिशन मध्ये आता नाही ठेवू शकत. सो हे पोस्चर सुद्धा त्याचं बॅकचं परफेक्ट राहतं. म्हणून अभिला मी बोली, अभिनी आणलेलं कधीच आणून ठेवलंय, पण ते काय दोघींना पण आणलं. सुद्धा बोलत होता की नको काढू की नाही बसला. म्हणजे अरे यूज तर करून बघू, नंतर मोठी झाल्यावर काय फायदा आहे. आणि मट्ट म्हटली हे एवढं सॉफ्ट आहे ना की विचारू नको. सगळं सॉफ्ट आहे, शी इज कम्फर्टेबल. सो तुम्हाला पण घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेली आहे, जाऊन बाय करा. मजा कळते बघा, कशी मजा कळते. डिंग 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 डिंग. आपण ते असं पण मागवतो. आणि असं झालेलं आहे की इकडे ज्ञानाची बॅग आणि ज्ञानाची आई मागे. छान छान खेळते, मजा येते. आणि खेळणं पण दाखव. हे खेळणं आम्ही मॉम अँड मी मधून घेतलंय. त्यांनी ऍक्च्युली गिफ्ट दिलंय, गिफ्ट केलंय ज्ञानाला. फर्स्ट टाइम ज्ञाना गेलेली त्यांच्या शॉप मध्ये. बघते बघा कशी फोन मध्ये फुल कम्फर्टेबल आहे. आतापर्यंत क्याव चालू होतो. हा, तिला कम्फर्टेबल फील झालंय. सो फायनली आम्ही आलेलो आहोत परत एकदा आलेलो आहोत नवी मुंबई प्रॉप स्टुडिओ मध्ये. आणि हे आज वेगळं सामान तुम्हाला जास्त दिसत असेल, पण ते काय आहे तुम्हाला शूट झाल्यावरच कळेल. आणि खूप मजा येणार आहे आजच्या शूटला. नानू पण जागीची अजून. फायनली परत एकदा आम्ही आलेलो आहोत नवी मुंबई प्रॉप स्टुडिओ. आणि ही आहेत नानू. तुझा फोटो बघितला तू? कुठे लावला? हे बघ इथे लावला. कशा आहात? सेटअप छान केलाय. कसे तू? छान सेटअप छान केलेला आहे. तर आता फोटोशूट चालू झाल्यावर दाखवूया आपण. सध्या ना आवडला का सेटअप तुला? काहीतरी वेगळं नवीन. फॅमिली सूटचं पण रेडी केलंय. हे त्यांचे पूर्ण प्रॉप्स आहेत. तुमच्या प्रॉप मध्ये आम्ही प्रॉप देणार. अरे विसरलो आपण आणायला. हॅलो, इकडे काय? बापरे नानू यांनी बघ काय केलं आपल्यासाठी. कोण? मी व्यवस्थितच आहे. माझे बघा इकडे बघा किती मेहनत करायला लागते आम्हाला. बरोबर कॅमेरामध्ये. हो काय झालं? अरे बापडे. बघा नवीन कन्सेप्ट आणतात. कुठून आणतात एवढं सगळं कन्सेप्ट? क्रिएटिव्ह लहानपणापासून आहे का? सो हे प्रत्येकाला जमत नाही. ज्याचं आहे तोच करू शकतो. भले आपण उद्या विचार केला कॅमेरा घेऊन आम्ही हे करू, नाही पण त्याचं काम त्यांनीच करावं. त्याचं काम ते मध्ये येतोय का मी? किती असं एकदम बंद करून आणि आता बघा मस्त इकडे बसली. आणि आमचं शूट आता इकडे रेडी होते का? तू रेडी व्हायला चालली आहे का? बापरे, आता काय बोलायचंय. शूट कोणाचं आहे आणि काय करायला आले? आमचं पण आहे व्हॅलेंटाईन्सचं. तुम्हाला माहिती आहे व्हॅलेंटाईन डेला काय? मला वाटलं माहित नाही. आज 3 लग्नाला 3 आणि तसे 13. आणि हा इकडे आमचा सक्सेसचा एक फोटोशूट.
ज्ञाना असायला हवी होती, मी त्या सिल्वर बटन. सिल्वर बटन ज्ञाना आली म्हणून सिल्वर बटन आलं. ऍक्च्युली मी ते रिव्हील करायचं, मी त्याचा मोठा फंक्शन नाही केला. ज्ञानाच्या बारशाच्या दिवशी मी ते रिव्हील केलंय, म्हणजे सगळ्यांना सांगितलं की बटन आलंय म्हणून. कारण की ज्ञाना आली ना तेव्हाच ते बटनचा मेसेज आला आम्हाला, म्हणून ते मी त्याचं हे नाही केलं. पण त्याचं फंक्शन होणार आहे, एक आपण करणार आहोत. ज्ञानाला थोडी मोठी झाली की तेव्हा तुम्हाला सगळ्यांना यायचं. अंधार पण करूया, एक अंधार करून एक फोटो काढूया, छान येईल लाईट. हा फक्त ते सिल्वर बटन फक्त लाईट चालूच असते. मस्त मस्त कपडे कोणी घातले, छान छान कपडे. ए नानू समोर बसायचं, समोर. ए समोर बघायचं. अरे बापरे, हात बघ. साहेबीन बसली, साहेबीन. अडे अडे समोर बघायची, समोर. इकडे नाही बघायची, बाबाकडे. बाबाकडे नाही बघायचं. काय बोलत, काय बोलतात नानू? हे नानू काय बोलतो कोको? मला हा फोटो पाहिजे, थोडी मेहनत आहे सगळ्यांनी. अभि हसो ना जरा. इथे आता सगळं सायलेंट मध्ये शूट चालू आहे, कारण की ज्ञाना झोपली आहे. तिला झोपून आम्हाला शूट करायचं होतं, म्हणून आम्ही त्याला पूर्ण रेडी केली आणि झोपवून ठेवली आहे. आणि फोटोशूट चालू झालेला आहे. आता इकडे बलून पकडलाय, पण ते पण सगळं सायलेंट मध्ये, कारण की तिला उठवायची नाहीये. फाल्गुनी पण ऑलमोस्ट रेडी झाली आहे सगळं. आणि आता रील पण काढतायत. रील काढून झाल्यानंतर फोटोशूट परत आहे त्यांचा. सो फायनली ज्ञानाचं शूट जरा कम्प्लीट झालंय, जरा नाही पूर्ण कम्प्लीट झालंय. आणि ज्ञाना आता झोपलेली पण आहे. झोपली नाहीये, मस्त टुकुर टुकुर बघते. आणि आता आमचं होणार आहे फॅमिली शूट आणि व्हॅलेंटाईन डे. हे अशी का लाईट येते, या लाईटमुळे का? फॅमिली शूट आणि व्हॅलेंटाईन शूट होणार आहे. फाल्गुनी ऑलमोस्ट रेडी आहे बघा, आणि मी चाललो आता रेडी व्हायला. आणि तुम्हाला दाखवतो आता त्यांनी काय सेटअप केलं आतमध्ये त्या शूटसाठी, स्पेशल शूटसाठी. स्पेशल व्हॅलेंटाईन स्पेशल आणि अॅनिव्हर्सरी स्पेशल. बापरे. सो नानू पण आमची पूर्ण रेडी आहे व्हॅलेंटाईन लुक मध्ये. आम्हाला दोघांना मॅचिंग नाही, कॉन्ट्रास्ट आहे. अरे रोज रोज कोणी दिला, रोज दिला. सो चलो आता यांचा सेटअप पण तुम्हाला बघायला मिळेल. तुमच्या बरोबर असेच कनेक्ट राहूया खरं बंद. आणि आता चलो तुम्ही बॅक मध्ये चाला. आमचं सगळं प्रिपरेशन रील साठी आहे पहिले, नंतर काय करायचं जाऊ डायरेक्ट. क्षणभर हे थांबले, हरवले हे मन रे. क्षणभर हे थांबले, हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी. जिथेन कोणी गेले तिथे मज जावे वाटते. जिथेन कोणी गेले तिथे मज जावे वाटते. जेन कोणी केले ते मज करावे वाटते. जेन कोणी केले. खूप छान असं मला बघा आम्ही कसे तिघे पण इकडे. आमचा व्हॅलेंटाईन डेला अॅनिव्हर्सरी आहे. म्हणजे 2 अॅनिव्हर्सरी आम्ही दोघे सेलिब्रेट करत होतो, पण आज आमची तिसरी पण आहे, ऍड ऑन झालेली आहे. तर मी थोडी छान असं फोटोशूट अॅनिव्हर्सरी स्पेशल. आणि फोटोशूट करतात आमचं ॲज युजल नवी मुंबई प्रॉप स्टुडिओमध्ये. हे आमच्यासाठी त्यांनी वेगळं हे केलंय. पण तुम्हाला पण जर व्हॅलेंटाईनचं शूट करायचं असेल तर इकडे येऊन करू शकतात.
अच्छा बेबी शूट मध्ये फॅमिली शूट, अरे काय ऑफर आहे वा. आणि तुम्ही येऊन करू शकता इकडे. खूप छान सेटअप ऑलरेडी त्यांनी केला आणि बेबी शूटसाठी पण नवीन मस्त सेटअप आणलेला आहे त्यांनी. सो तुम्ही करू शकता. तुम्हाला ज्ञानाचे फोटो बघायला मिळतीलच. जवळ जवळ म्याऊ बेबी. डन डन. सो फायनली आम्ही आमचा बटन आलेला 3 महिने जास्त झाले असतील, 3-4 महिने. हो त्याच्या आधी आले ना. पण आम्ही हा बटन रिव्हील केलेला आपल्या युट्यूब चॅनलचा ज्ञानाच्या कधी बारशाला रिव्हील केलेला. पण त्याचा काही आपण फोटोज वगैरे काहीच नव्हतं. तर आज आम्हाला चान्स मिळाला नवी मुंबई प्रॉप स्टुडिओ यांच्याकडे आम्हाला फोटोशूट करायला. त्याच्याबद्दल पण थँक्यू. आणि याचे पण तुम्हाला फोटोज बघायला मिळेल. खूप छान छान फोटोज काढले मस्त शूट झालंय. आणि याचा एक फंक्शन आपण ठेवणार आहोत लवकरच. म्हणजे सगळ्यांनी ज्यांनी आपल्याला हे अचिव्हमेंट पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि सपोर्ट केला आणि आपण इकडे पोहोचलो. आणि हे आमचं नसून सगळ्यांची मेहनतीचं एक फळ आहे. सो लवकरच आम्ही याचा एक फंक्शन ठेवणार आहोत. जेव्हा ज्ञाना सावी थोडेसे मोठे होऊ द्या, आपण त्यांच्याकडे त्यांना थोडंसं कम्फर्टेबल झाल्यानंतर आपण एक ठेवूया आणि याचं चांगलंच आपण काय म्हणतात त्याला अनावरण करूया. सो कनेक्ट राहा याच्यापर्यंत. हा कधी फंक्शन आहे बघा. आणि सगळे येणार आहेत आपली युट्यूब फॅमिली. आपण सगळ्यांना इन्व्हाइट करणार आहोत त्याच्यासाठी. सो स्टे ट्यून. सो फायनली शूट कम्प्लीट झालेला आहे आणि शूट केलेला आहे नवी मुंबई प्रॉप स्टुडिओ बाय पूजा आरके. आणि खूप छान असं शूट झाला. ज्ञानाने पण खूप छान सपोर्ट केला आणि आमचं पण व्हॅलेंटाईन शूट केलेलं आहे त्यांनी. थँक्यू सो मच. लवकरच आपण नवीन शूट परत अजून घेऊन येऊया. काय बोलते? येस. सो लवकरच भेटूया पुढच्या शूटला. आणि यांची नवी मुंबई प्रॉप स्टुडिओची सगळी डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे. तुमच्या बेबीला पण तुम्ही प्रत्येक 1 महिन्याचे मेमरीज जर तुम्हाला कॅप्चर करून ठेवायचे असतील तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे नवी मुंबई प्रॉप स्टुडिओ उल्वेमध्ये, नवी मुंबईमध्ये. आणि जाऊन तुम्ही मेसेज करा, DM करा आणि त्यांचे सगळे पॅकेज विचारून घ्या. मॅटर्निटी फोटोशूट सुद्धा. आणि सध्याची ऑफर आहे त्यांची याची व्हॅलेंटाईन्स डेची. काय ऑफर आहे सांगा तुम्ही? व्हॅलेंटाईनचं आपण जे मंथली शूट करतो किंवा बेबी शूट करतो त्या पॅकेजेस मध्येच आपण फॅमिली शूट पण देणार आहे. आणि पूर्ण सेटअप रेडी आहे. तुम्ही येऊन कधीही शूट करू शकता व्हॅलेंटाईन डेच्या आधी ना. फोटोज मिळतील ना. सो चलो बाय बाय. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा आणि मजेत राहा. आणि तुमचा प्रॉप स्टुडिओ असंच खूप छान छान फोटो काढत राहा. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.